आजपासून अतिक्रमण सुरू झालेलं आहे. यापूर्वी काही सूचना दिलेल्या आहेत. काय मोहिमेची कशी खूप हे आहे. कराड शहरामध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे व नुकत्याच या रिसेंटच्या कालावधीमध्ये झालेल्या शहरातील अपघाताच्या अनुषंगाने कराड नगर परिषदेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आजपासून अतिक्रमणांवरती कारवाईचा बडगा उघडलेला आहे. आजपासून ही कारवाई सुरू झालेली आहे. प्रथम टप्प्यामध्ये आपण कृष्णा नाक्यापासून कोल्हापूर नाक्यापर्यंत दत्त चौक, विजय दिवस चौक, बस स्टँडचा परिसर, कोल्हापूर नाका हा सगळा परिसर या माध्यमातून आपण पहिल्यांदा कव्हर करणार आहे. त्यानंतर शहरातील इतर भागांमध्ये कारवाईचा बडगा उघडण्यात येणार आहे. सर्व शहरातील अतिक्रमणधारकांना याद्वारे आम्ही आवाहन करतोय की आपण आपले अतिक्रमण जे शासकीय जागेवरती झालेलं असेल, फुटपाथवरती असेल किंवा जिथं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपण अतिक्रमण केलेलं असेल तर ते त्यांनी स्वतःहून काढून घेण्यात यावं. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेकडनं अत्यंत कडक अशी ही कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद. हद्दवाढ भागामध्ये सुद्धा यापूर्वी कधी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली नाही. त्या ठिकाणचं काही नियोजन केलं जातं? हद्दवाढ भागात देखील आम्ही अतिक्रमण मोहीम राबवणार आहोत. ज्या ठिकाणी नगरपालिकांच्या जागांवरती, रस्त्यांवरती, फुटपाथवरती अतिक्रमण झालेलं आहे त्या सगळ्या भागांमध्ये या अतिक्रमणची कारवाई कडक स्वरूपामध्ये करण्यात येणार आहे. मधल्या काळामध्ये आपण दिवाळीच्या दरम्यान याच पद्धतीने बस स्टँडच्या परिसरामध्ये कारवाई केलेली होती. पुनश्च एकदा तिथे अतिक्रमण वाढलेलं दिसून आलेले. त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा कडक कारवाई करण्याचं धोरण आखलेलं आहे.